ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये निदान आपणा सर्वांना ठाऊक आहे की सप्टेंबरचा महिना उगवला की आपण माऊलीच्या नोवेनाच्या तयारीला लागतो आणि नोवेनामध्ये गुंतले जातो. आता दुर्दैवाने चर्चेस बंद आहेत म्हणून सगळेजण चर्चमध्ये येऊ शकत नाहीत, म्हणून आपणास अशी ऑनलाईन मिसा साजरी करावी लागत आहे. परंतु मरिया मातेविषयी आपल्या सर्वांची जी भक्ती आहे ती उल्लेखनीय आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मरिया मातेविषयी एक विशिष्ट प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर आपण नेहमी मरिया मातेच्या चरणापाशी येत असतो, तिचा सन्मान करीत असतो, आपल्या मागण्या आपल्या विनंत्या घेऊन तिच्याजवळ येतो आणि आपल्या मागण्या पूर्ण होतात म्हणून जास्तीत जास्त भाविक तिच्या चरणापाशी येत असतात. अशी अत्यंत प्रेमळ माता परमेश्वराने स्वतः आपणा सर्वांना दिलेली आहे आणि आपण तिचा नोवेना साजरा करीत आहोत. आजचा 7वा दिवस आहे आणि वसई धर्म प्रांतामध्ये आपण थीम घेतलेली आहे पवित्र आत्म्याचे बायबलमधील कार्य. म्हणजे जो बायबलचा शब्द आहे, जे बायबल आहे त्याचा मूळ लेखक पवित्र आत्मा आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेखकाने त्याचं जे कार्य लिहिलेलं आहे, जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या मागे पवित्र आत्म्याची प्रेरणा आहे. पवित्र आत्म्याने जे प्रगट केलं ते त्यामध्ये लिहिलेलं आहे. यावर आज आपण लक्ष केंद्रित करीत आहोत आणि पवित्र मातेचा आपण नोवेना साजरा करीत आहोत. 23वा सामान्य काळातील रविवार साजरा करीत आहोत. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहण्याचं भाग्य आज आपणास इथे लाभलेलं आहे. पवित्र आत्म्याचे कार्य फक्त बायबलपुरती मर्यादित नाही. पवित्र आत्मा ख्रिस्त सभेमध्ये पूर्णपणे कार्यरत आहे, माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे कार्यरत आहे. पवित्र आत्म्याविना मी देवाचा शब्द समजूच शकत नाही. आजच्या शुभवर्तमानातील घटना पहा, तिथे काय घडलेलं आहे. एक बहिरा तोतरा माणूस याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात येतं ना. आपण जसे बऱ्याच वेळेला आपल्या घरातील जे आजारी असतात त्यांना परमेश्वराकडे आणतो, काही वेळेला आपण फादर्सना बोलावतो त्यांना कम्युनियन देण्यासाठी, त्यांना साक्रामेंट देण्यासाठी. तशा प्रकारे आपण बायबलमध्ये वाचतो की बऱ्याच लोकांना म्हणजे आजारी होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणण्यात आलं. बऱ्याच लहान मुलांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणण्यात आलं. म्हणजे हे एक खूप मोठं कार्य आहे, एक मोठी चॅरिटी आहे की आपण जी व्यक्ती आजारी आहे आणि ज्याला परमेश्वराची ओढ लागलेली आहे त्या व्यक्तीला परमेश्वराजवळ आणतो. आणि ह्या लोकांनी या बहिऱ्या तोतऱ्या माणसाला परमेश्वराजवळ आणलं कशासाठी? कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरा करील, त्याच्या स्पर्शाने तो बरा होईल हा त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. आता मार्कने हे शुभवर्तमान का लिहिलेलं आहे, हा पॅसेज का लिहिलेला आहे, तर याच्यातून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळावी आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये देखील कार्यरत आहे याची जाणीव व्हावी, म्हणून मार्कने हे शुभवर्तमान आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. परंतु यामधून आपल्यासमोर कोणत्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या जातात? आता जर का आपण बघितलं बहिरा तोतरा माणूस, त्याला आणल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एक शब्द बोलला आणि तो माणूस, ती व्यक्ती बरी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताने कुणाला स्पर्श केला, ती व्यक्ती बरी झाली सर्वांसमक्ष. परंतु इथे प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला लोकांपासून वेगळं करून बाजूला का नेतो? तिथे देखील एक मोठा अर्थ दडलेला आहे. आता संपूर्ण पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडण्यात आलेली नाही की तसं का करण्यात आलं, परंतु काही गोष्टी आपण तिथून समजू शकतो. बॅकग्राऊंडमधून, जे यहुदी बॅकग्राऊंड होतं त्याच्यामधून आपण काही गोष्टी समजू शकतो. तर पहिली गोष्ट, यहुदी धर्मामध्ये त्यावेळेला एखादी व्यक्ती अपंग असेल, आता बहिरा, मुका, आंधळा किंवा कोणत्या दुसऱ्या आजाराने पीडित असेल तर त्या व्यक्तीवर त्याच्या पापांचा किंवा त्याच्या कुटुंबियाच्या पापांचा भडीमार झालेला आहे आणि त्या पापांमुळे ती व्यक्ती तशी झालेली आहे किंवा ती व्यक्ती तशी जन्माला आलेली आहे. आता योहानाच्या शुभवर्तमानात 9व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या आंधळ्या माणसाला बरं करतो तेव्हा शिष्य स्वतः सांगतात, हा आंधळा कशाला जन्माला आला, याच्या पापामुळे की याच्या आईवडिलांच्या पापांमुळे? पण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तो आंधळा जन्माला आला देवाच्या गौरवासाठी. म्हणून जी अंडरस्टँडिंग होती, जी श्रद्धा होती यहुदी लोकांची, ती प्रभू येशू ख्रिस्ताने खोडून काढली
कोणती व्यक्ती अशा प्रकारे जन्माला येते ती त्याच्या पापामुळे, इतरांच्या पापामुळे नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी. आता ही व्यक्ती मुका आणि बहिरी म्हणून जन्माला आली होती. ती व्यक्ती परमेश्वराच्या गौरवासाठी तशासाठी जन्माला आली होती आणि त्याच्या बऱ्यापणातून परमेश्वराने गौरव केलेले आहेत, स्वतःचे गौरव केलेले आहेत. लोकांनी गौरव केले, लोकांनी सांगितलं की हा मुक्यांना बोलण्याची आणि बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो, असे लोकांनी गौरव केले परमेश्वराचे. म्हणजे ही व्यक्ती, जे पात्र आपल्यासमोर मांडलेलं आहे, त्या व्यक्तीला प्रभू येशू बाजूला अशासाठी नेतो की जी त्यांची परंपरा होती की हा बघा, हा त्याच्या पापामुळे मुका आणि बहिरा जन्माला आलेला आहे, आता याला प्रभू येशू ख्रिस्त बरं करणार आहे. ती जी समज होती ती खोडून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्या व्यक्तीला स्वतःला एम्बॅरेसमेंटपासून वाचवण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने बाजूला नेलं. आता इथे एक प्रभू येशू ख्रिस्त विशिष्ट कृती करतो आणि ती कृती कोणती? आता मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्शाने, शब्दाने लोकांना बरं केलं, पण ते तसं नाही. एक उदाहरण असं आहे, ते अशासाठी दिलेलं आहे की त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कानामध्ये बोटे घालतो आणि प्रभू येशू ख्रिस्त थुंकी त्याच्या मुखाला लावतो आणि त्याला सांगतो एफ्फाता, म्हणजे मोकळा हो. आता ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त का करतो? प्रभू येशू ख्रिस्त, आता परमेश्वराचा स्पर्श हा परमेश्वराचा स्पर्श आहे, परंतु त्यामधून परमेश्वराला काहीतरी दाखवायचं होतं. काय दाखवायचं होतं? तर फादर्स ऑफ द चर्च आहेत आपले, त्यांनी त्याच्यातून निष्कर्ष काढला आहे की तिथे इनडिरेक्ट रेफरन्स आहे बाप्तिस्म्यासाठी. इनडिरेक्ट रेफरन्स. आता इथे बाप्तिस्म्यामध्ये कोणती कृती केली जाते? एक्झॅक्टली एफ्फाता प्रेयर, एफ्फाता जो विधी आहे तो विधी बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये देखील साजरा केला जातो. जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा फादरांनी माझ्या कानामध्ये बोटे घातली, अंगठा घालतात आणि माझ्या जिभेला ते स्पर्श करतात, म्हणजे पवित्र क्रूसाची खूण करतात आणि ती प्रार्थना म्हणतात एफ्फाता प्रेयर. परमेश्वराने जे मुके बहिरे होते त्यांना श्रवण शक्ती दिली. परमेश्वर तुझे कान उघडो आणि तुझे मुख मोकळे करो की ज्याद्वारे तू परमेश्वराच्या सुवार्तेची घोषणा करू शकेल. एक्झॅक्टली जे बायबलच्या आजच्या पॅसेजमध्ये, शुभवर्तमानाच्या आजच्या पॅसेजमध्ये घडलेलं आहे ते बाप्तिस्मा विधीमध्ये देखील साजरं केलं जातं. हा विधी महत्त्वाचा आहे, परमेश्वराला ते सांगायचं होतं इथे, म्हणून तो विधी अशा प्रकारे, ती घटना अशा प्रकारे आजच्या शुभवर्तमानामध्ये घडलेली आहे आणि ती आपण बाप्तिस्म्यामध्ये घेतलेली आहे. आणि फादर्स ऑफ द चर्च म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासून आजपर्यंत त्याला एक फार मोठं महत्त्व प्राप्त आहे. आता इथे दुसरी गोष्ट आपण आजच्या जमान्यामध्ये बघितलं, हायजीन वगैरे आपण बोलतो आणि आता कोरोनाचा काळ आहे त्यावेळेला आपण माझी थुंकी, दुसरं आपण आता बाप्तिस्म्यामध्ये तसे थुंकी लावत नाहीत, फक्त मुखावर हे करतो, क्रूसाची खूण करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने थुंकी लावली, म्हणजे हायजिनिकच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? काही जण ऑब्जेक्शन घेतात, हे कसं शक्य आहे, माझी थुंकी मी दुसऱ्याच्या मुखाला कशी लावू शकतो? परंतु तिथे एक वेगळं कारण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं ते. आता एन्शियंट वर्ल्डमध्ये, जुन्या लोकांमध्ये, यहुदी लोकांमध्ये एक विश्वास होता की जे पवित्र पुरुष होते, पवित्र प्रॉफेट्स ऑफ गॉड, त्यांच्या सलायवामध्ये म्हणजे त्यांच्या थुंकीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे बरं करण्याची शक्ती होती, म्हणजे क्युरेटिव्ह पॉवर्स होते त्यांच्या थुंकीमध्ये. म्हणून ते तिथे प्रभू येशू ख्रिस्त सिद्ध करतो की तुमची जी परंपरा, तुम्ही जो विश्वास ठेवता तो इथे काही प्रमाणात, खऱ्या प्रमाणात मी तुमच्यासमोर डेमॉन्स्ट्रेट करतो, दाखवून देतो, म्हणून तसं घडलेलं आहे. पण आपण अशी थुंकी डिरेक्टली लहान मुलांच्या मुखाला लावत नाहीत, फक्त खूण करतात. परंतु हा जो विधी, बाप्तिस्मा विधी, एफ्फाता विधी आहे, तो या आजच्या शुभवर्तमानाच्या घटनेमधून घेतलेला आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः स्थापन केलेला आहे. म्हणून आपण तो विधी वगळू शकत नाही. मागील काही वर्षामध्ये हा विधी वगळण्यात आला होता, काही ठिकाणी तो वगळण्यात येतो, कारण स्पर्श होता, हाताचा कानामध्ये बोटे घालायला लागतात. परंतु त्याच्यामागे जी डिव्हाइन साईन आहे ते आपण कशा प्रकारे विसरतो? माझ्या कानात बोटे का घातली जातात? तो स्पर्श माझ्या कानाला का केला जातो? की मी परमेश्वराचा शब्द ग्रहण करावा. लिसन टू द वर्ड ऑफ गॉड, पॉवरफुली लिसन टू द वर्ड ऑफ गॉड. त्यासाठी माझे कान मोकळे व्हावे, माझे कान उघडावे. आणि ती एक देणगी आहे, ऐकण्याची देणगी त्या बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये मला देण्यात येते. आणि माझ्या मुखाला स्पर्श का करण्यात येतो? माझ्या मुखाला स्पर्श अशासाठी करण्यात येतो की माझी जीभ मोकळी व्हावी,
एफ्फाता मोकळा हो हा त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून त्या विधीला एफ्फाता विधी हेच नाव देण्यात आलेलं आहे. मला तिथं मोकळं केलं जातं, माझी जीभ मोकळी केली जाते. कशासाठी? की मी परमेश्वराचा पवित्र शब्द घोषवावा, इतरांना सांगावा. हा असा पवित्र विधी तिथून घेण्यात आलेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याची स्थापना केलेली आहे. आता आजच्या शुभवर्तमानात एक वेगळा शब्द ऐकला, तो मी तुम्हाला वेळोवेळी सांगितला, एफ्फाता. म्हणजे त्याचा शुभवर्तमानकार अर्थ देखील देतो, म्हणजे मोकळा हो, बी ओपन. आता एकच विशिष्ट शब्द का वापरण्यात आलेला आहे? तर काही ठिकाणी बायबलमध्ये असे शब्द वापरण्यात आलेले आहेत. हा एफ्फाता ॲरामिक शब्द आहे, तो तसाच्या तसा ठेवलेला आहे, कारण त्या शब्दाला फार महत्त्व आहे, फार पॉवर आहे. आणि जुन्या काळामध्ये लोकांनी विश्वास ठेवला होता की बायबलमध्ये म्हणजे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले काही शब्द अतिशय पॉवरफुल आहेत, अतिशय शक्तिशाली आहेत. म्हणून मार्क तो शब्द तिथे ठेवतो आणि त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. आता जेव्हा याईराच्या मुलीला परमेश्वर उठवतो, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत करतो, तेव्हा तिथे तो शब्द वापरतो तालिथा कुम. म्हणजे संपूर्ण शुभवर्तमानाचा घोषवारा त्या एका शब्दामध्ये येतो. तालिथा कुम म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. म्हणजे त्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य होतं, इतकं सामर्थ्य आहे की ती मुलगी उठली. म्हणून ते ओरिजिनल शब्द काही ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले, आणि त्याचा पॉवरफुल अर्थ किती मोठा आहे हे तिथे नंतर शुभवर्तमानकार स्पष्ट करतो. आता तालिथा कुम म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. एफ्फाता म्हणजे मोकळा हो, बी ओपन. म्हणून जो विश्वास ठेवला होता आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी, म्हणजे एन्शियंट काळामध्ये, जुन्या काळामध्ये, की हे परमेश्वराचे जे शब्द काही पॉवरफुल आहेत ते तसेच्या तसे पाहिजेत, म्हणून ते तसेच्या तसे ठेवलेले आहेत. आणि जेव्हा आपण ते ऐकतो तेव्हा आपल्याला अर्थ कळणार नाही, परंतु पुढचं वाक्य त्याचा अर्थ स्पष्ट करून देते, मोकळा हो, मोकळी हो. म्हणजे एफ्फाता हे शब्द माझ्यासाठी देखील उच्चारलेले आहेत, माझ्या बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी उच्चारलेले आहेत. हे परमेश्वर आपणास इथे दाखवून देत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण माऊलीचा नोवेना साजरा करीत असताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण पवित्र आत्म्याचे बायबलमधील कार्य, म्हणजे पवित्र आत्मा बायबलच्या पाठीमागे कसा आहे याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे या नोवेनाच्या दिवसामध्ये. म्हणजे परमेश्वराचा शब्द इतका पॉवरफुल आहे, इतका पॉवरफुल, इतका शक्तिशाली की त्याचा लेखक स्वतः पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याविना मी देवाचा शब्द समजू शकत नाही. म्हणजे माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्यरत पाहिजे. आता संत ग्रेगरी नाझियान्झन याने काय सांगितलेलं आहे की जुना करार हा परमेश्वर पित्याचा काळ होता, नवीन करार हा प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ होता, आणि आताचा काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या येण्याने परमेश्वराचं प्रगटीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि जो पवित्र आत्मा राखून ठेवण्यात आला होता, जुन्या करारामध्ये सगळ्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं नाही, काही ठराविक लोकांना, परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे हे दान सर्वांना देण्यात आलेलं आहे. बाप्तिस्मा साक्रामेंतामधून पवित्र आत्मा माझ्यावर उतरतो, जसा प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला तसा माझ्यावर उतरतो आणि मग माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहतो. म्हणून माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचं कार्य फार महत्त्वाचं आहे. देवाचा शब्द समजण्यासाठी, देवाची योजना समजण्यासाठी, परमेश्वर मला काय सांगत आहे हे समजण्यासाठी. आज जी वाचनं वाचण्यात आली त्याच्यातून मला परमेश्वर कोणता तरी संदेश देत आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा संदेश परमेश्वर देतो आणि पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणाला स्पर्श करतो की परमेश्वरचा शब्द तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिचे तुझ्यासाठी एक संदेश आहे. आता एक जरी शब्द घेतला एफ्फाता, म्हणजे परमेश्वर मला सांगतो मोकळा हो. कशापासून मोकळा हो? आता तिथे जे उदाहरण दिलेलं आहे शुभवर्तमानामध्ये बहिऱ्या तोतऱ्या माणसाचं, ते एकच उदाहरण आहे का? मी बहिरा तोत्रा आहे का? हा विचार करायला पाहिजे. पवित्र आत्मा मला त्यामध्ये नेतो की तो शब्द जो वाचलेला आहे, देवाचा पवित्र पॉवरफुल शब्द, तो माझ्या जीवनामध्ये कृतीमध्ये कसा उतरेल. मी फिजिकल डोळ्याने पाहतो परंतु मी आंधळा आहे का? मी मुखाने बोलतो परंतु मी मुका आहे का? मी कानाने ऐकतो पण मी बहिरा आहे का? होय, स्पिरिच्युअली मी आंधळा आहे, मी बहिरा आहे आणि मी मुका आहे. आणि मला परमेश्वराच्या त्या स्पर्शाची आवश्यकता आहे. जे परमेश्वराने केलं, त्याच्या कानामध्ये बोटे घातली, त्याच्या जिभेला स्पर्श केला, त्याची मला आवश्यकता आहे. का? कारण मी स्पिरिच्युअली ब्लाइंड झालेलो आहे. मला ऐकायला येत नाही, मला देवाचा शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचत नाही.
देवाचा शब्द माझ्या मुखाद्वारे बाहेर पडत नाही, मी त्याची सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी अपात्र ठरत आहे. स्पिरिच्युअल ब्लाइंडनेस आहे, स्पिरिच्युअल डेफ अँड म्यूटनेस आहे माझ्यासाठी. हे मला समजलं पाहिजे आणि याच्यातून पवित्र आत्मा मला बाहेर काढू इच्छितो. आणि ते कधी घडेल? जेव्हा मी परमेश्वराच्या चरणापाशी येईन. आणि हे नोवेना साजरं करत असताना माऊली काय सांगते? हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. माऊली मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणते. मी जेव्हा माऊलीच्या चरणापाशी होती ती माझी मध्यस्थीने आहे. तिचं काम आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो पहा तुझा मुलगा, तेव्हा आपल्या सर्वांना परमेश्वराने तिच्या मध्यस्थीच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, तिच्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि ती माऊली जी माझी आई आहे ती मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणते, प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते आणि पवित्र आत्मा त्यामध्ये मला मदत करतो, मला स्पर्श करतो, माझे अंतःकरण उघडतो. आणि जेव्हा देवाचा शब्द माझ्या अंतःकरणाला स्पर्श करतो तेव्हा तो त्या माझ्या अंतःकरणामध्ये राहिला पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये त्याने वस्ती केली पाहिजे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा माझ्यामध्ये बदल घडून येतो. आणि तो जो शब्द आहे त्या शब्दाचे जे अर्थ आहेत, एप्फाता, मोकळा हो, मग मी मोकळा होतो, मग मी फ्री होतो, मग मी परमेश्वराचे गौरव करण्यास पात्र ठरतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज ही नोवेनाची मिसा साजरी करीत असताना पवित्र आत्मा आपणास काहीतरी सांगत आहे, पवित्र आत्मा आपणास काहीतरी दाखवत आहे. पवित्र आत्म्याचे कृपा सामर्थ्य आपणा सर्वांना लाभावे, आपली अंतःकरणे मोकळी केली जावी आणि परमेश्वराचा दिव्य शब्द माझ्या अंतःकरणामध्ये राहून त्याच्याद्वारे त्याच्या पवित्र नावाचे गौरव करण्यास आपण पात्र ठरावे. म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे आपण परमेश्वराजवळ याचना करूया. आमेन.